हिवरे गावामध्ये आपण आहोत. काल याच घटनेच्या अनुषंगाने नाशिक पुणे महामार्ग इथल्या आंदोलकांनी अडवला होता. अगदी उपमुख्यमंत्री आपल्या तालुक्यामध्ये होते, नारंगावला होते. त्यांचा देखील मार्ग अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आंदोलकांनी संपूर्ण पुणे नाशिक हायवे जाम केल्यानंतर पोलीस तसेच प्रशासनाची त्रिडातीपीठ उडाली आणि ते या ठिकाणी आलेले आहेत. घटना अशी घडलेली आहे की या ठिकाणी एका वयोवृद्ध शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवलाय आणि तो वृद्ध शेतकरी सध्या हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेमध्ये आहे व तो बिबट्या शोधण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी इथल्या लोकांनी सातत्याने केली, परंतु त्याला यश मिळत नाही. एक पिंजरा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे, परंतु त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य काही नसल्यामुळं तो बिबट्या या पिंजऱ्यात येणार कसा हा प्रश्न निर्माण झालाय. आणि हे काय आज होत नाही, हे सातत्याने घडतंय. म्हणून एक राजेश नावाचा एक आंदोलक आहे, तरुण आंदोलक आहे, वन विभागाच्या ह्या चुकीच्या व भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ पिंजऱ्यामध्ये जाऊन बसलेला आहे. कालपासून हा आंदोलक पिंजऱ्यामध्ये बसलेला आहे. तुम्ही पाहू शकताय या पिंजऱ्याला या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेलं आहे. आणि चावी तुमच्याकडे आहे का? चावी यांच्याकडे आहे. कालपासून पोलीस आले, या तालुक्याचे आमदार आहेत, ते रात्री बाहेर होते. पहाटे त्यांनी जखमी व्यक्तीला, वयोवृद्ध शेतकऱ्याला भेट दिलेली आहे. त्यांना आवाहन केलंय का तुम्ही पिंजऱ्याच्या बाहेर या, परंतु आव्हानाला कोणताही प्रतिसाद युवक देत नाहीयेत. नक्की त्याची व्यथा काय आहे, मागणी काय आहे, ते जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. नमस्कार. नमस्कार. किती वाजता बसले? रात्री सहा एक वाजल्यापासून 6-6:30. काय घडलं होतं काल? काही नाही, काल आमचे एक भाऊ आहे, म्हणजे बंधू आहेत आमचे मोठे, 55 वर्ष वय आहे त्यांचं. तिथं गवत कापायला गेले होते. गवत कापताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. तर त्या हल्ल्यात त्यांना जवळजवळ एक 50 ते 100 फूट असं त्यांना ओढीत ते नेलं. त्याच्यात त्यांचा भरपूर असा रक्तस्राव झाला. त्यांना रक्ताची एक दिली, रक्ताची एक बॅग पण भरली गेली त्यात. तर आता त्यांची काल म्हणजे आज पहाटेपर्यंत प्रकृती नाजूक होती, पण आज जरा ते उपचारांना दाद देतात आहे. पण असं घडल्यानंतर ज्यावेळेस वन विभागाला सांगितलं गेलं त्यावेळी ते पिंजरा घेऊन आले. पिंजरा घेऊन आल्यावर पिंजरा खाली करताना मग पिंजऱ्यात सावज नको का, पिंजऱ्यात भक्ष्य पाहिजे ना. तर मग ते आम्हाला म्हटले तुम्ही भक्ष्य आणा. अरे म्हटलं आता आम्ही कुठून आणणार भक्ष्य? नाही म्हटले तुम्ही एखादं बारीक वासरू आणा, एखादं कालवड आणा, एखादं बकरी बघा. बाबा हे करीत असताना जर तुम्ही पिंजरे आणता मग भक्ष्य काय आम्ही आणायचं, मग तुम्ही करता काय? तरी मी गेलो, 300 रुपये दिले त्याला, कोंबडी घेऊन आलो. तर ती कोंबडी आणताना मला पण वाईट वाटलं. यायला म्हणलं आपण ही जिवंती कोंबडी इथे ठेवायची. मी त्याच्याबरोबर गोडी गुलाबीने त्याला ती कोंबडी दिली. त्या वन विभागाच्या त्या कार्यकर्त्यांनी ते कोंबडी आतही घेतली आणि मी त्या कोंबडीबरोबर आत गेलो. त्याला एक टिंगल म्हणून त्याला म्हणलं लाव लॉक लावलं. मग भाऊ बरं चावी त्याला म्हणलं, घेतली चावी त्याच्याकडून. म्हणलं आता देत नाही, जा काय करायचं, चावी देत नाही, मी आतच बसणार आहे. मला सगळा भोंगर कारभार जनतेच्या पुढे. आता जनतेलाच माहितीच आहे, जनता कंटाळी आहे वारंवार हल्ल्याची होता ते. पण तू कुठेतरी कायमस्वरूपी मार्ग याचा तू निघला पाहिजे, हाच उद्देश मनात ठेवून मी या ठिकाणी या पिंजऱ्यात बसलो. पिंजरा सुद्धा वावरत होता हा, पण या आमच्या ग्रामस्थांनी ऐकलं नाही. हे सगळे आमचेच घरचे लोक आहेत, त्यांनी ऐकलं नाही. हा पिंजरा, या पिंजऱ्याला चाक आहेत, यांनी तो ढकलीत हळूहळू इथपर्यंत आलाय. कारण त्यांचं म्हणणं आहे मी पिंजरा तोडून, त्यांनी इथं काय मारायला गेलो की मी असं बॉट करतोय, कुलूप तुटणार नाही. त्यांनी उद्या एक्स चालवायचा प्रयत्न केला तर मी हात लावणार आहे, माझ्या हाताला जावणार आहे, ते कुलूप तुटणार नाही. आणि जोपर्यंत आमच्या मागणी किंवा आपल्या तालुक्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागत नाही तोपर्यंत मी या पिंजऱ्यातून बाहेर येणार नाही. मागणी काय तुमची? बिबट्यापासून संरक्षण एवढीच मागणी माझी. कसं काय करायचं ते प्रशासन ठरविल, शासन ठरविल, एवढीच मागणी. नाही राव, मग आता काय म्हटलं फोनवरती शरद सोनवणे? शरद दादा बोलले बरं का, काल लय गडबड होती तिथं पोलीस स्टेशनला. ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळी तिथं गडबड होती, पण म्हटले चालू आहे काम, अंतिम टप्प्यात आहे. पण आता ती कवर चालायचं, कवर आता अंतिम टप्पे. कसलं अंतिम टप्पा? काय त्यांचं काय कारवाई चालू आहे ते मला पूर्ण नाही, त्या गडबडीत मला अजून आता आठवत नाही नेमकं काय बोलले ते माझ्याशी. असं किती बिबटे आहेत तुमच्या परिसरात? अहो इथं बोलायचंच नाही, सांगू शकत नाही. ह्याच मळ्यात 10-12 बिबटे असतील या परिसरात, किंवा आमच्या गावात आहे ना 5-50 बिबटे असतील.
5-50 बिबटे 50 पेक्षाही जास्त बिबट्या रोज असतील. दिसतात, पण हल्ला केला का मग पिंजरा येतो. नाही मग आम्ही अशा बातम्या करतो ना, तर लोकांना विश्वास नाही वाटत. 50 बिबट्या म्हणजे बाहेरचे लोक बघतात ना, त्यांना असं वाटतं की आपण खोटं बोलतोय. त्यांनी पाहुणं म्हणून आमच्या घ्यायचं 2-3 दिवस. जे तुमच्या बातम्यांना जे म्हणतात ना का त्यांना खोटं वाटतं ना, त्यांचं खाण्याचे जेवणाची व्यवस्था आम्ही इथले ग्रामस्थ करतो. तुम्ही इथं या, आमच्या इथं 2-3 दिवस थांबा, तुम्हाला कळेल ती इथं काय भयानक परिस्थिती आहे. इथं बारीक बारीक पोरं आपण 4 दिवसा रात्रीचं मरू पण दिवसा सुद्धा बाहेर नाही सोडता येत. एक म्हातारा माणूस त्या पोरांच्या मागे उभा ठेवायला लागतो, बारीक पोरांच्या. एवढी भयानक परिस्थिती आपल्या जुन्नर तालुक्यात आहे. आजी माझी तर भेटून गेले तुम्हाला, आजी नाही आले, माझी आलते. म्हणजे अतुल शेठ येऊन गेले. काय आजी म्हणले नाही ते? आले. अतुल शेठ काय नाही, काय म्हणणार आहे आता ते. काय आता मला नेमकं काल काय या गोंधळात आहे ना, मला कोण काय बोललंय हे काहीच आठवत नाही. म्हणजे माझी गडबडच एवढी होती, कारण सगळा किलबिल होता. मग कालपासून तुम्ही बाहेर झाला नाहीत? बाहेर आलो मी, फक्त टॉयलेट साठी हा. बाहेर जातोय. ते आता यांच्या भीतीमुळे मी ते बी कमी केले. का तर मी बाहेर आलो हे मला आज जाऊन देते इथले ग्रामस्थ. काल काय ग्रामस्थ म्हणजे तुम्ही गेले होता ते याला हायवेवर? हायवेवर जायचं कारण एवढंच, आम्हाला कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घ्यायचा नव्हता. ते काय वन अधिकारी आहेत ना, आपले काय सातपुते साहेब, वन संरक्षक. हा, इथून त्यांना आमचे सरपंच आणि माऊली शेठ आलते. त्यांनी फोन केला तर ते काय म्हटले, पिंजरा लावून काहीच होणार नाही. आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही या इथं घटनास्थळी या, असंच झाले, आमच्या माणसावर हल्ला केलाय. तर ते तिकडून उत्तर असं आलं, ते पिंजरा लावून काहीच होणार नाही. आम्ही हातबोल झालोय, इथं पिंजरा लावून काय होणार नाही. त्यांना म्हटलं साहेब मग आम्ही आंदोलन करू. ते म्हणले तुम्हाला काय करायचं ते करा. हे ऑन रेकॉर्ड आहे, म्हणजे ते रेकॉर्डिंग चालू होती, त्याच्यात पण आलेले ते असं म्हटलं ते? असं म्हटले. आता ऐका मी पुढे सांगतो. मग असं म्हटलं हो, आता साहजिक एवढे तुम्हाला जर असं वक्तव्य केल्यानंतर मग आम्ही म्हटलं चला आता हे बाकीचे म्हणले इथं बसण्यापेक्षा चला बायपासला रस्ता अडवू. म्हणजे त्याचं मात ठिकाणी होते अधिकाऱ्याचं. मग बायपासला रस्ता अडवायचा प्रयत्न केला. तिथं पण आम्ही पोलिसांना मदत केली. शालार साहेब ते आले, ते म्हटले इथं कायदा हातात घेऊ नका, असं असं तसे तसे आम्ही त्यांना पण मदत केली आणि बाजूला झालो, रस्ता चालू केला. तिथं त्यांना सांगितलं हा रस्ता का बंद केलता, तर सातपुते साहेबांनी आम्हाला असं असं बोलल्यामुळे आम्ही हा रस्ता बंद करायला आलो, जेणेकरून तुमच्या सगळ्यांचं लक्ष आमच्या मागणीकडे जाईल. ते म्हणले असं होणार नाही. तर तिथं परत सातपुते साहेबांना ह्या मला वाटते तिथं अतुल शेठ होते, माऊली शेठ, बाबू, शालार साहेब हे सगळे होते आपली सगळी मंडळी. तिथून परत त्या सातपुते साहेबांना फोन लावला आणि सातपुते साहेबांनी तेच सांगितलं, तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला काय करायचं ते करा. मग सांगा आता जायचं कुठं, आम्ही आंदोलन करा. तुम्ही ते डायरेक्ट म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करा. कुठं न्यायचा न्याय, हा कुठं जायचं आम्ही? म्हणजे आमचे बिबटे माणसं खाणार? हा, त्यांचं साहजिक त्यांचं अप्रत्यक्षरित्या तेच म्हणणं आहे. तुम्ही 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 करा, तुमच्या आंदोलन करा, नाही ते काही करा. म्हणजे बिबट्यांचा हे त्रास चालूच राहणार. त्यांना तेच म्हणतात ते सहन करा. आता काय सगळे तेच, मी तर म्हणतो ते काय सगळे तेच म्हणतात. या प्रत्येकाकडे एकच उत्तर आहे, हा केंद्राचा विषय काहीच होणार नाही, केंद्राचा विषय काहीच होणार. पण माणसं कवर मारणार आपली? हे शेतकऱ्यांचं एवढं हाल आहे. दिवसा भीती वाटते, एक तर रात्रीचं लाईट असतं, दिवसा भीती वाटते, तर रात्रीचं काही काम करणार ते. आज पाणी भरायचं म्हणलं तरी 2-2, 3-3 माणसं त्याला जोडीला घेऊन जावं लागतात शेतकऱ्याला. तुम्ही या तालुक्यातले, तुम्हाला चांगल्यापैकी माहिती, तुम्ही बातमी करत असता, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त तालुका फिरता. ही एवढी गंभीर परिस्थिती ना इथं. आम्हाला तुमचा रोड नको, आम्हाला तुमचं बाकीची डेव्हलपमेंट नको, पण हे पहिलं बिबट्याचं संकट आमच्यावरच दूर करा. एवढं बोलायची वेळ आली आता? हे दहशत निर्माण झाली आहे. म्हणजे ते जम्मू काश्मीरला कसे दहशतवादी आहेत ना, आपण ऐकतो बातमी अतिरेक्यांची, तशी शिवजन्मभूमी ना हे अतिरेकी आहेत. बिबटे म्हणजे हे आपल्यासाठी अतिरेकीच आहेत ना. आज एवढी भयानक परिस्थिती आहे आपल्या तालुक्यावर, पण कोणाचंही गांभीर्याने लक्ष कोणीही देत नाही. फक्त तात्पुरती मलमपट्टी करायची आणि विषय सोडून द्यायचा. आज समजा घटना झाली, 2 दिवस त्याबाबत चर्चा होती, तिसऱ्या दिवशी पालत्या गाड्यावर पाणी, कुणीही काही करत नाही. वन खातं तर म्हणतंय काय कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर केलाय, बिबट्या गावात आल्यावर सायरन वाजणार, सगळ्यांना कळणार, बिबटे येणार नाही. आता बघा ना, तुम्ही सांगा आहे का कुठं? मला तर सायरन नाही, सायरन आतापर्यंत सायरन बघितलाय नाही. पैसे आले असतील, मग कोणच्या खिशात गेले हे मला नाही माहिती. पैसे आले असतील कदाचित, ते म्हणतात तसं. कॅमेरे बसवणार, कुठं कॅमेरे आहेत? कुठं कॅमेरा आहे का काय दाखवा, कुठे काय सगळा भोंगळ कारभार आहे. AI वापरणार म्हणतात, दाखवा ना. तेच मी म्हणतोय, दाखवा AI वापरायचं ते दाखवा, कुठं वापरलाय. तेच प्रश्न विचारायला आम्ही त्या अधिकाऱ्याला फोन केला, परंतु त्याचं असं उत्तर आल्यानंतर आम्ही निशब्द झालो. काय बोलणार आहे आता याच्या पुढे?
म्हणजे बिबट्याची दहशतीकडे आणि अधिकाराचा मगरूरपणा यामुळे इकडे तुमच्या ही वेळ आली. ये वेळ आलेली मग आता किती दिवस आता हे आता अनलिमिटेड आहे. आता ते काय म्हणतात म्हणजे ज्याच्या समोर पहिले वन विभाग आले ते रेकॉर्डिंग वगैरे आहे का हा तुमच्याकडे? आहे ते भेटून जाईल. पहिले वन विभाग आले ते म्हणले ते केंद्राच्या हातात आहे. समजा इकडं आमदार साहेबांना फोन केला ते म्हणते ते न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे अंतिम टप्प्यात. ते दुसऱ्याला काय विचारलं ते म्हणतात की केंद्रात आहे. खासदार साहेबांबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांची काही कार्यकर्त्यांना फोन केला ते म्हणले केंद्रातून आहे. आता जर केंद्रातून आहे मग आता केंद्रातला माणूस इथे लागेल ना आपल्याला. म्हणजे केंद्रात कोण काम करतंय? केंद्रात आपण इथून खासदार साहेबांना निवडून दिले अमोल कोल्हे साहेबांना. तर जोपर्यंत अमोल कोल्हे साहेब इथे येत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. म्हणजे माझ्या या गोष्टीचं समाधान जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मी येत असं हे आंदोलन चालू राहणार आहे. म्हणजे माहिती आणि का कोल्हे साहेब? नाही मला नाही काय माहिती. त्यांचा नाही माझ्याकडे नंबर किंवा काही गोष्टी कुणी केला असं बोल त्यांना माहिती. तुम्ही फोन लावून तर पहा ना. नंबर नाही ना आमच्या. देऊ का नंबर? नंबर द्या लावतो. मुळात आहे ना सर मला काय म्हणते मला कुणाशी नाही ह्या म्हणजे आमदार खासदार यांच्याशी फोन बोलायचंच नाही. आता ह्या खूप काही गोष्टी झाल्यात हे समोरासमोर बसून बोलू. फोन काय होते फोन तुम्ही एक काय बोलणार बरोबर आहे, 2 ठीक मिनिटात आहे. विषय संपून जातो. तुमच्या प्रश्नाची दाहकता जो आहे ते नेत्या मंडळीमुळे कमी होती काय असं. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांची नेते मंडळी 2 दिवस येणार जाणार प्रश्न तसाच राहणार. तसंच राहणार. नेते मंडळी जास्त इन्व्हॉल्व्ह झाल्यावर असं वाटतं. हा. तसंच अशी बाहेर चर्चा आहे का हे राजकीय आंदोलन आहे आता हे तुम्हाला येणार होते सांगा. काय यांचं नाव आपले उपमुख्यमंत्री म्हणून नाही, नाही. चालू आहे. हा. वाघ ऐका. आता हा, मुख्यमंत्री. म्हणजे हे जे राजकीय लोक जसे आले ठीक आहे त्यामुळे ना. असं वाटतं. मी काय म्हणतो आता मी वैयक्तिक आता इथं प्रत्येकाला मला नाही पक्ष नाही काही ज्ञान ध्यान मी असायचे. मी 13 दिवस मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार माणूस. आणि ज्याला राजकारण करायचंय ना तो उपाशी नाही राहत. मला राजकारण करायला इथं गायला बसेल मी राजकारणात जाईन ना तिथं जाईन त्यांच्या स्टेजवर जाईन त्यांच्यात हात मिळवेल. अनेक गोष्टी आहेत ना. नाही हे राजकीय लोक ते- जे ते- येतात ना आता त्यामुळं मग तुमच्याकडे पाहण्याचा काय असं होतंय? लोकांना असं वाटतं की तुम्हाला ह्यांनीच बसवली की काय पिंजऱ्यात नाही असं. असं म्हणजे अशी मी चर्चा नाही पाहिली. असं ठीक आहे असेल चर्चा असेल पण असं काही नाहीये. तिथं मीच बसलो होतो आणि जसं ज्या लोकांना कळत गेलं ज्या नेत्यांना कळत ते येते ज्या नेत्यांचं प्रेम आहे आपल्यावर. असं नाही ते पण नेते आमच्यासाठी धावून येतात ना आधी मध्ये. सगळे नेते तुमचे सगळे आमच्यासाठी सगळे नेते जवळचे आहेत. आता अमोल कोल्हे खासदार थोडं वरिष्ठ ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांचे संपर्क कमी आहे आमचा. पण प्रत्येकाशी आमची चर्चा होत असते. प्रत्येक जण आम्हाला मदत करत असतो. परंतु बिबट्या प्रश्न असा आहे ह्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं काय आहे आमच्या हातात काहीच नाही. शरद सोनवणे आता आमदार झाले ते म्हणत होते माझ्या हातात सत्ता द्या बिबट्या दिली मी ना आता. नामशेष करतो असं करतो. दिले ना सत्ता आता हद्दपार. सत्ता दिली ना. ते तर म्हणले होते काहीतरी महिन्यात मला असं ऐकू आले काय 1-1.5 महिन्यात माझ्या हातात सत्ता द्या मी ते बिबटमुक्त तालुका करतो. पण आता तुम्ही सांगा आता मध्ये एका बाई हल्ला झाला आता परत हा हल्ला म्हणजे असे अनेक हल्ले होत असतील. परंतु ह्याच्यात कुठल्याही कसल्याही प्रकारचा मार्ग निघाला नाही. म्हणजे मला शरद दादा सोनवण्यांना एकच विनंती करायची दादा तुम्हाला आम्ही ना रस्त्यासाठी नाही निवडून दिलं. तुम्हाला आम्ही तुम्ही म्हणता ना बिबट सफारीचे जनक आहात तर तुम्हाला आम्ही फक्त आम्ही वैयक्तिक मी माझं मत सांगतो तुम्हाला मी तरी बिबट सफारी आणि एक शिवकार्यातला एक शिवभक्त म्हणून तुम्हाला मतदान दिलंय. तुम्ही ती बिबट सफारी करावी किंवा ते केल्यानंतर काय होईल हे पण आम्हाला नाही माहिती. तुम्ही कायमस्वरूपी मार्ग काढावा. शरद दादाने एवढीच विनंती. मग काल काय म्हणले फोनवरती तुम्हाला? फोन होय ना ते असंच बोलले माझ्याबरोबर की न्यायालयीन प्रक्रिया होईल आणि उद्या येतो म्हणले भेटतो असं बोलले. ते भेटले का? नाही भेटले पण दवाखान्यात गेलते आमच्या भाऊला दादाला भेटले आलते ते. पण आता तर ही सगळं न्यायालयीन प्रक्रिया म्हणणार काही ना काही मार्ग काढणार. आता सोनवणे पण तुमच्या सारखेच बसले होते आंदोलनाला काही झालं नाही मग आता म्हणले आता माझ्याकडे सत्ता नाही. न्यायालयीन प्रक्रिया आहे म्हणताना मग तुम्ही तरी कायला बसले होते? तुम्ही बसले आता तुम्ही तर मला ना करू शकत नाही ना माझ्या आंदोलनाला. तुम्ही बसले होते तसंच मला पण अधिकार आहे मी बसलोय. आता तुम्ही ऐकणार नाही लोकांचं बाहेर नाही येणार नाही. नाही लोकांचं ऐकायचा विषय नाही आता. आणि इथल्या लोकांना अनुभव आहे माझा. हे आता मला फोर्स करत नाही हे त्यांना माहिती काय चाललंय ते. आणि एवढ्यांसाठी माझ्या एकट्याचा जीव गेला काहीच फरक पडत नाही. अशी चर्चा ऐकली मी जरा थोडी. बोला बसू दे आता नाही ऐकत 2 दिवस कंटाळी ठीक आहे हरकत नाही ना मग ते असं म्हणतात ना मग बसू द्या. नाही तुम्ही एक तर तुम्ही तरी नाही तर मी तरी
म्हणजे कंटाळा येऊन ठीक तुम्ही आहे येशाल ना. हा, बाहेर. ठीक आहे ना, ठीक आहे. आता ते त्यांनाही माहिती आहे, जो बोलणार आहे त्यांना माहिती आहे कोण कंटाळून कोण काय. आणि इथल्या इथं ज्यांना ज्यांना राजू बोर माहिती आहे त्या सगळ्यांना माहिती आहे हा काय आहे. जोपर्यंत अमोल कोल्हे आपले खासदार साहेब इथे येत नाही समोर, आमचे प्रश्न काही मार्गी लावत नाही किंवा आम्हाला त्यांच्याकडून काही समाधानकारक उत्तर भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथे उठत इथं राजकारण करण्याचं पण कुठल्याही अमोल प्रकारचं काम कोल्हेच का नाही. पाहिजे तुम्हाला खासदार केंद्रात आहेत ना, असल्यामुळे? केंद्रात आहेत ना, खासदार आहेत, आपण निवडून दिले त्यांना, आपले ते प्रतिनिधी आहेत ना, दुसरं कोण आहे आपल्याला. काय फोन वगैरे झाला कोणाच त्यांची? नाही झालं, नाही झालं. नाही अजून नाही. मग आता त्यांना कसं कळणार तुम्ही इथं वाट पाहते त्यांची म्हणून? आता एवढं काल पोलीस स्टेशनला राडा झालाय किंवा एवढे नेते आलेत, कुठून तरी बातमी गेलीच असेल ना, असं काय नाही. आणि जर ह्या बातम्या जात नसतील तर मग काय अर्थ नाही. काय झालंय भाऊ, पूर्वी नुसतं बिबट्या दिसलं ना त्याच्या बातम्या व्हायच्या मोठमोठ्या. हम्म. आता जोपर्यंत माणूस मरत नाही ना बातम्या तोपर्यंत त्या बातम्याच चालती नाही. म्हणजे त्या बातम्या बी लोक करतील. लोकांना हा. लोकांना पण आता काही ठराविक लोकांना पण एंटरटेनमेंट पाहिजे. नाही नाही नाही, जोपर्यंत एखादा माणूस ठार होईल मग आता हे काय तेव्हाच त्याची दखल घेतली हे जाते. असंच आहे ना. मी काय सांगतो, आता समजा आमदार साहेब आहेत, आज तुम्ही आलेत ना नारायणगाव मध्ये, तुम्ही तिथे भाऊला भेटले ना, ती 2-4 किलोमीटर आहे बोरमाळा, इथे यायला काय हरकतच नव्हती. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे, जाऊन देऊ, 1 दिवस जाऊन देऊ, 2 दिवस जाऊन देऊ, लेट का करायचं, जरा याची प्रकृती हे करून जरा वातावरण तयार करून मग तुम्ही येणार का? त्यांना असं काहीच वाटलं, गरज नाही ना. त्यांचा गैरसमज झाला असेल, तुम्ही माझा कार्यक्रम आहे मुद्दाम राजकीय एक करताय काय? अहो, ठरून नाही जाऊ. मी त्यानंतर काय वाघ काय ठरून जाऊन आहे का? हा? काय आता- वाघ का असं ठरून जाऊन आहे का? आता काय? मुख्यमंत्री आले आणि मग घटना घडली म्हणून आले. हा? ठीक आहे, काय हरकत नाही. याच्या आधी पण या. आंदोलन केलं होतं त्यांनी 12 दिवस उपोषणाचं. असं काय ठरून या, नव्हतं आता केलं. आमदार साहेबांबद्दल का बोलायचे, त्यांची नाव घेऊन का बोलायचं, ते लोकप्रतिनिधी आहेत. मागच्या वेळेस आपले अतुल शेट्टी यांच्या विरोधात होतो कधी मराठा आरक्षणाला. आता कोण आहे लोकप्रतिनिधी, आता हे आहेत शरद दादा सोनवणे आहेत. आता त्यांच्याकडेच न्याय मागणार. उद्या हा होईल, मी उद्या याच्याकडे जाईल, मला काय घ्या नाही कोणत्या तू पक्षाचा आहे बाबा किंवा तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात. आमच्या आयाबायांवर हल्ले होतात, आमच्या पोरांना हल्ले होतात, आमच्या तालुका जनता भयभीत आहे, दहशत आहे वाघाची. इथं हे काय कुठून यायचं हा न्याय, त्यासाठी सगळी खटाटोप. चला आता तर बोला, काय भावना आहेत? नमस्कार उतरडे साहेब. गेल्या 1 वर्षभरामध्ये आपण कित्येक बातम्या आपल्या चॅनलवर केल्या असतील. लहान मुलं मारलेत, वयोवृद्ध मारलेत. तुम्हाला वाटतंय का हा प्रकार थांबतोय म्हणून? पिंजरा लावून प्रश्न सुटतोय वाटतंय का तुम्हाला? आता तुम्ही एक पत्रकार आहे, तुम्ही बातम्या करता म्हणून विचारतो मी तुम्हाला. मग हा माणसाचा आणि बिबट्याचा संघर्ष कधी थांबणार आहे? आज इथं माणसाला आमच्या चुलत्याला हल्ला केल्याच्या नंतर पिंजरा लावला, ठीक आहे. उद्या आजूबाजूच्या गावात एखाद्या ठिकाणी ही सिस्टीम आहे ना, ती हेच कर्मचारी, हेच पिंजरे, हेच बिबटे, हे कधी थांबणार आहे? याला काय सोल्युशन आहे का नाही? आणि ही व्यथा मांडायची कोणा पुढं? गावामध्ये किती बिबट्या हे म्हणतात 50 आहेत. अहो, बिबटे म्हणजे तुम्हाला मी सांगतो की बिबटे म्हणजे आता दिसणे ना, कुत्री ही normal गोष्ट जास्त आहे. आहेत. बिबट्या दिसणे म्हणजे नॉर्मल गोष्ट झाली. हल्ला करणे म्हणजे थोडीशी चांगली गोष्ट झाली. आणि मेलं म्हणजे मग थोडी जाहिरात होती, हम्म, गर्दी होती, असंच आहे ना. आणि मग मीडिया येते, मग थोडाफार पंचनामा या गोष्टी होतात. म्हणजे जर तुम्हाला बिबट्या हाय दाखवायचा असेल तर माणूस मारावा लागेल एखादा. सध्या नाही उदाहरण आहे. भटक्या कुत्र्यांपेक्षा आहे ना, भटक्या कुत्र्यांपेक्षा बिबटे जास्त झाले. भटकी कुत्री तुम्हाला आता सध्या फक्त पाळीव कुत्री दिसतील, भटकी कुत्रे राहिलेच नाही कुठं. बिबट्या दिसतो पण हे कुत्रे दिसत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कुत्रे ठेवलेच नाही ना त्यांनी, कुत्रे ठेवलेच नाही. वन खात्याचे लोक म्हणतात माणसावर हल्ला करीत नाही बिबट्या, बारीक मुलगा असेल तर. मग आता हे वयोवृद्ध माणसावर कसं काय हल्ला झाला? बरं, ते जाऊ दे. मध्ये ते जुन्नरला पिंपरी पेंढर कुठेतरी नाही का ती एक लेडीज. हा, बाईला मग आता अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि म्हणजे मुळात असं आहे की म्हणजे हे कधी थांबणार आहे? आता ह्यांचं बघा साहेब, असं उपोषणाला बसणं हे सोपी गोष्ट आहे, याच्यात बसणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. कंटिन्यू पायाची मांडी आहे एक रात्र बसून, आणि हे कंटिन्यू असं ह्याच पोझिशन मध्ये बसावं लागतं. ते म्हणतात येईल बसून काय कंटाळून मग काय, मग आता पण तू कोण कोण म्हणतं? शहाणा आहे असं तुम्हाला म्हणायचं? लोक म्हणतात. लोक म्हणतात बघा, मी तुम्हाला कोण शहाणा आहे सांगतो असं कसं तो होतं. म्हणतो का जो आणि ऐका, कंट्रोल बाहेर आहे? त्याला आहे का नाही कोणी त्याच्या अहो हे आंदोलन काय त्यांच्या वैयक्तिक एकट्यासाठी चालले का? 2 मिनिटं, त्यांच्या एकट्यासाठी चालले का? तुम्ही पण पत्रकार आहात, त्यांची मागणी का वैयक्तिक कुटुंबासाठी आहे का? त्यांची संपूर्ण तालुक्यासाठी आहे, सगळ्या लोकांसाठी मागणी आहे ना.
बिबट्याचा सामना त्यांना एकट्याला करावा लागतोय का की आमच्या कुटुंबाला करावा लागतोय? सगळ्यांनाच करावा लागतोय ना. मग कंटाळून बाहेर येईन म्हणजे त्याची वैयक्तिक मागणी आहे काही पत्रकार साहेब? वैयक्तिक नाही ना. काय शरद दादाकडून काय अपेक्षा होत्या? आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडून आत्ताही आहेत की त्यांनी आत्ता यावं, जे कोणी अधिकारी आहेत संबंधित त्यांची चर्चा करावं आणि हा संघर्ष थांबल. मला असं वाटतं ते मध्ये आता विचारलं की त्यांची कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे बिबट्यांचे माणिक डोला निवारण केंद्रामध्ये. मग हे की बाबा एक 40 बिबट्यांची असेल संख्या निवारण संख्या, तर ती एक 200 वर नेली तर किमान ते 200 राहिल्यानंतर संघर्ष थांबल माणसाचा आणि बिबट्यातला. वन खातं म्हणतंय तिथं काय कायमस्वरूपी नामणार नाही ती. मग आता याला जखमी बिबट्या आणणार उपचारांना सोडून देणार. मग ते निवारा केंद्र कशासाठी आहे? डांबून ठेवण्यासाठी नाहीये. मग आता आम्ही काय करायचं? शेती करायला सोडून द्यायचं. मग ते निवारा केंद्राचे विशेष तुम्हाला समजलं नाही शेतकऱ्यांना. आपल्या निवारा केंद्र काय आहे? त्या ठिकाणी जे बिबटे जखमी आहेत त्यांना पकडायचं, उपचार करायचं आणि परत सोडून द्यायचं. तिथून आलं तिथून परत दुसरं ठेवायचं, डांबून नाही ठेवायचं काय. मग आता वन खात्याने आकडेवारी जाहीर केली का तालुक्यात किती बिबटे आहेत? नाही बोलते माहित नाही मला. मग आता इथं पुढे हातबल झालेत लोक. अहो करायचं काय मग आता काय? फक्त त्याला solution तुम्ही काय? आमच्या तोंडा बघायचं ना आम्ही तुमच्या तोंडा बघायचं मग एवढंच बसू असं चाललंय. पिंजऱ्यात. मग आता त्याला काय पर्याय दुसरा? मी सांगतो जो आता ठीक आहे. आता हे तुम्ही आता आम्हाला पण आता थोडं शोधून इथं यावं लागलं. लोकांना आता काही जास्त माहिती पण नाहीये. तुम्ही इथं आहेत. मग आता पुढचं आंदोलन कसं असणार? मुळात हे आमचं आंदोलन असं आता आहे, हे असं झालं. ऐका, आता आमचं पुढचं आंदोलन की असं वाटतं की ज्या तालुक्यामध्ये ज्यांची मृत्यू झालाय, जे जखमी झालेत किंवा सगळ्या त्यांना एकत्र घेऊन मग मोठं आंदोलन करावंच लागेल. शेवटी कसं आहे, ज्यांनी संघर्ष केलाय त्याच्या आता यांनी जर आंदोलन लावून नसतं धरलं तर याची दखल थोडीफार कोणी घेतली नसती. आज अनेक ठिकाणी तुम्ही पत्रकार केलंय, ज्यांची कुवत कमी आहे किंवा जे समाजाला काही गोष्टींना घाबरतात ते लोक मीडियासमोर येत नाही. कित्येक लोक आहेत अशी थोडे प्रशासनाला बळी पडतात, थोडे घाबरतात. काही लोक म्हणतात ही गोष्ट नको आपल्याला आपल्या घरादारापर्यंत. मग त्या गोष्टीमुळे त्या गोष्टींना हे होत नाही, समाजापर्यंत पोहोचत नाही. अमोल कोल्हेच का पाहिजे आता? मुळातच आता ते म्हणतात ना हा विषय केंद्रातच सुटेल, केंद्रात सुटेल ना. मग केंद्रात कोण आहे? अमोल कोल्हे उद्या म्हणतील माझ्याकडे सत्ता नाही, काय करायचं सांगा. काय करायचं शेतकऱ्यांनी? मग त्यांनी सत्तेत जावा आणि मार्ग लावा प्रश्न. त्यांनी बीजेपीत जावं, त्यांची सत्ता आहे. सत्तेत नसेल तर मग चांगला प्रश्न पण मार्गी लागत नाही असं आहे काही. आता त्यांची भाषण पाहिलं नाही का तुम्ही? मग जावा ना सत्तेत. म्हणतील ना ते तसं का, त्यांना काय म्हणायचं? हा, आम्हाला जे आम्हाला हवंय ना ते इथं येतील, ते कोणावर करतील? केंद्र सरकारवर टीका करतील. दुसरं काय करणार ते? आपण केंद्रातला माणूस बोलू कोण हे बुवा, पण उपोषण सुटणार नाही. मग आता तुम्ही मला सांगा लोकप्रतिनिधी कशासाठी आहेत? हे जर आम्हाला करायचे तर आम्ही काय त्यांना मतदान करून का निवडून द्यावं तुम्हाला वाटतं? जर आमची व्यथा मांडण्यासाठी आम्हाला पिंजऱ्यात बसावं लागतंय, केंद्रात कोणतरी आमची मागणी पोचवल याच्यासाठी जर आम्हाला पिंजऱ्यात बसावं लागतंय, मग लोकप्रतिनिधी कशासाठी? मग ते कोणत्या पक्षाचे असू दे. वेळ झाले आपणच पिंजऱ्यामध्ये काय एवढ्या भिंती वगैरे आपणच पिंजऱ्यामध्ये तसं पाहिजे. आणि हा बघा सगळ्या लोकांचा शेतीच धंदा आहे, सगळ्याच शेती. आणि ज्यांचा शेतीच धंदा नाही ना ते काय येणार भेट देणार निघून जाणार. आता नवीन टाइम टेबल आहे लाईटचे, नवीन टाइम टेबल बघा लाईटचे टाइम कसे. आता काय टाइम आलाय बघा बरं काय हो, रात्री 3 फेज वेळापत्रक मार्च 2025. रात्रपाळी रात्री ते पहाटे ब्लर होते का? रात्री 10:20 ते किती? 1 मिनिट. मग आता तर सरकार म्हणते दिवसा लाईट रात्रीचं टायमिंग असे रात्रपाळी 10:20 ते पहाटे 6:20. मला सांगा ही काही कंपनी आहे का? मग त्या फॅक्टरीत लोक गेलेत कामाला. पण आता ते शासन तर म्हणून दिवसा लाईट देतो म्हणून नाही ना, म्हणतात ना ते, म्हणतात गेली 10 वर्ष आम्ही ते ऐकतोय की दिवसा लाईट देणार आहे. चालू झाली बऱ्याच ठिकाणी. मग आता हे कसं आलंय टाइम टेबल? आमच्याकडे तर खोटं असेल तर मग बघा, तुम्ही विचारा का अधिकाऱ्याला. आता पण तुम्ही आता कोणत्या एमएससीबीच्या अधिकाऱ्याला फोन लावा, त्याला विचारा आता आजपासून काय टायमिंग आहे.